नमस्कार मित्रांनो, आज मी आले आहे पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा शिवराजनगर या एकदम अगदी छोट्याशा अंतरावर आहे ना हे चारभुजा मंदिर आहे। इथे ना खूप लांबून लांबून लोक येतात, खूप म्हणजे खूप, कारण की ना ह्या मंदिराला पाहून ना अयोध्येसारखं फील होतं असं लोक म्हणतात। ह्या मंदिराची एक खासियत अशी आहे की इथे इथे गेल्यावर एकदम मन प्रसन्न असं वाटतं आणि ना एकदम अयोध्येसारखं फील येतं, जेणेकरून आपण जसं की आपण अयोध्यामध्ये आलोय असं वाटतं। मी पण इथे आले होते, इतकं सुंदर वाटतं इथे येऊन, कारण खूप लोक आले, मी पण रीलमध्ये वगैरे पाहिलं होतं की ह्या मंदिरात, त्यामुळे मला सुद्धा ना खूप उत्सुकता लागली होती की ह्या मंदिरात मी कधी जाईन आणि कधी नाही ते। तरी ना ह्या मंदिराची अशी खासियत आहे की ना ह्या मंदिराची पूर्ण डिझाईन हे नाही की ना राजस्थानी भैया होता, म्हणजे राजस्थानवरून लोकांना बोलवलं होतं ह्या मंदिराची डिझाईन वगैरे पाडायला। हे ना ह्या खास हे मंदिर आहे ना विष्णू मंदिर आहे, विष्णुदेवाचं मंदिर आहे हे। त्या मंदिराला बघून सुद्धा इतकं प्रसन्न वाटतं। विष्णुदेवाची मूर्ती पाहू शकता तुम्ही, किती सुंदर पद्धतीने दिसते। मी सकाळच्या वेळेला आले म्हणून एका लाईटिंग दिसला, पण रात्रीचं तुम्ही येऊ शकता, खूप सुंदर, म्हणजे असं आकर्षण असं वाटतं ना। इथे खूप छोटे छोटे टेम्पल आहे, गणपतीचं आहे, परत राधाकृष्ण आहे, परत तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ना डिझाईन वर्क केले त्यांनी, एकदम छान असं वाटतं। तुम्ही त्या मंदिराच्या एकदम बारीकाने जर पाहिलं त्याचे डिझाईन, तर इतकं सुंदर वाटतं ना तुम्हाला, खूप म्हणजे खूप सुंदर आहे। इथे ना फोटोग्राफी सर्व अलाउड आहे, कारण की इथं कोणी म्हणत नाही की फोटो काढू नका दुसऱ्या मंदिरांसारखं। इथं फोटोग्राफी पण तुम्ही करू शकता। तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ही ना रात्रीच्या वेळी नक्की या। मी सकाळची, कारण की मला घाई होती म्हणून मी सकाळी आलेले, पण तुम्ही रात्रीची नक्की या। बघा, तुम्हाला दिसू शकते राधाकृष्णाची किती सुंदर मूर्ती दिसतीये। राधाकृष्ण इथे छोटे छोटे टेम्पल आहे सगळ्यांची। राधाकृष्णाला शंकर पार्वतीची मूर्ती आहे, परत ते ह्याची दुर्गा माताची खूप सुंदर असं हे केले। बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे ही। लोक खूप लांबून लांबून येतात। आपल्या पुण्यात पण इतकं सुंदर असू शकतं मला माहिती नव्हतं, मी पहिल्यांदाच आले इथे, पण ना इतकं सुंदर, इतकं मन प्रसन्न वाटलं ना इथे येऊन। तुम्ही पण नक्कीच या इथे, तुम्ही पण नक्की या, कारण की आपण आपल्या जवळ असून आपण येत नाही। खूप म्हणजे खूप सुंदर असं वातावरण, असं एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी असं वाटतं तिथं आल्यावर। का तुम्ही बघू शकता दुर्गा मातेची सुद्धा मूर्ती आहे इथे। तुम्ही कधी पण पुण्यात आले की ह्या इथे नक्की या। धन्यवाद, बाय बाय।